हॅलो. हा होता आदूच्या बर्थडेचा दिवस. आता दिवसभर घरी काय करणार, बड्डे तर संध्याकाळी होता, म्हणून सगळ्यांनी ठरवलं की फिरायला जाऊयात. आता फिरायला तर फिरायचं होतं अलिबागला. आता अलिबागमध्ये तर इतकं काही बीचशिवाय फिरण्यासारखं आहे नाही, म्हणून आम्ही निघालो काशीदला. काशीदला जाताना आम्हाला असं वाटलं की पाऊस पडेल, पण आदू आणि आमूची थोडी तब्येत खराब होती, कारण ह्या दोघांनी चॉकलेट्स वगैरे खूप जास्त खाल्ले होते, कारण यांना चिंगूची सोबत भेटली होती. म्हणून या दोघींना उलटीसारखं होत होतं, म्हणून आम्ही बाईकवर जायचं ठरवलं. त्याच्यामध्ये चिंगू पण आला, विकत चिंगूला पण गाडीमध्ये बसायचं नव्हतं. तर आम्ही छान असं बाईकवर एन्जॉय करत आणि हे लोक गाडीमधून असे आमच्या पाठीमागूनच येत होते. आम्ही छान एन्जॉय करायचं म्हणून काशीदला तर निघालो, आणि वातावरणाने एवढी भारी साथ दिली ना की वातावरण खूपच छान झालं होतं, आणि ग्रीनरीत बघून तर सगळ्यांनाच मजा येत होती. हे मुंबईसारख्या ठिकाणी तर कुठे बघायला मिळत नाही, कारण हे सगळेजण राहतात मुंबईमध्ये, आणि अलिबागमध्ये हे सगळं येऊन आणि असं शांत प्लेस बघून त्यांना खरंच खूप आवडलं. पहिला आम्ही या मंदिरामध्ये थांबलो, बिकॉज इथे खूप शांत असतं आणि अजिबात गर्दी नसते, म्हणून पहिला आम्ही इथे जाण्याचं ठरवलं. इथे आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो वरती. सगळ्यांना खूप एक्साइटमेंट होतं की आपण कुठे चाललो आहे, म्हणून छान सगळे व्हिडिओ करत वरती निघाले. सगळ्यांना वाटलं की खूप जास्त पायऱ्या आहेत, पण अजिबात पायऱ्या नव्हत्या, थोड्याशाच पायऱ्या आहेत. आणि वरती गेल्यानंतर एवढं भारी वाटतं ना, वरचा व्ह्यूही खूप छान आहे, आणि तिथे कोणी नसल्यामुळे अजूनच छान वाटतं, आणि एकदम पीसफुल जागा आहे. तर तुम्ही अलिबागमध्ये येणार असाल तर नक्की चौलच्या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर आहे, तिकडे नक्की व्हिजिट करा. तर हे बघा, आमच्या आदूला भेटली इकडे मांजर, आणि मग काय, तिला पकडायला कोणालाच अडवायला लागत नाही, आणि ती म्हणत होती की आपण हिला घरी घेऊन जाऊया, आणि ती बिचारी पण तिच्याजवळ शांत बसली होती. नंतर ती तिची सुटकेची वाट बघत होती, तोपर्यंत अमायराने तिला पकडली. पुन्हा आम्ही तिथून निघालो, आणि हा बघा माझ्या फेसवर किती मोठा पिंपल आला आहे, पण ठीक आहे. आणि ऊनही लागत होतं आणि थोडंसं वातावरणही छान होतं. तर मग फायनली आम्ही चौलमधून निघालो पुढे काशीदला जाण्यासाठी, पण लागलेली भूक आणि वाजले होते 2:30, म्हणून एका ठिकाणी प्लेस दिसली जिथे आम्ही पटकन जेवायला थांबलो, कारण जास्त काही गर्दी दिसत नव्हती, आणि कोकण फूड होतं छान, म्हणजे फिश वगैरे होतं तिथे, त्याच्यामुळे थांबल्यानंतर आम्हाला थोडंसं वेटिंग होतं. थांबलो, जेवण वगैरे केलं आणि निघालो रामेश्वर मंदिरला, जे की आहे रेवदंड्यामध्ये. त्या मंदिरात व्हिजिट केलं, छान छान फोटोज काढले, आणि आमची आदू बघा पोजेस क्वीन आहे ती, तिला सांगायलाच लागत नाही पोज करायला. आणि मग इथे छान छान फोटोज क्लिक केले. संडे असल्यामुळे सगळेजण पोहायला आले होते, मस्त फिश बघायला मिळत होतं, मजा येत होती खूप छान. आणि मग सगळ्यांनी फोटोज क्लिक केले, आणि मग आम्ही गेलो रेवदंडा बीच बघण्यासाठी. तिथे गेलो तर तिथेही खूप शांत होतं, संडे असूनही तिथे अजिबात गर्दी नव्हती, एखाद दुसरं कपल होतं तेवढंच. आणि मग आम्ही तिकडे थांबलो, तर नुकतीच भरती होऊन गेली होती, त्याच्यामुळे सगळा कचरा वरती आला होता, पण तरी पण किल्ला तर बघायचाच होता, सगळ्यांना दाखवायचाच होता, म्हणून थांबलो आणि गेलो किल्ल्याजवळ फोटो काढण्यासाठी. बाकी बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.